इचलकरंजी महानगरपालिकेतील निविदा मंजुरीच्या अधिकारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झालाय। महापौर आणि आयुक्तांना निविदा मंजूर करून थेट वर्क ऑर्डर देण्याचा अधिकार नसून आर्थिक आणि निविदा मंजुरीचे अधिकार स्थायी समितीकडे आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलाय। इचलकरंजी महानगरपालिकेतील निविदा मंजुरीच्या अधिकारावरून राजकीय वातावरण तापलंय। या पार्श्वभूमीवर शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं पत्रकार बैठक घेण्यात आली। या बैठकीत विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी महानगरपालिकेतील विविध निविदा प्रक्रियेबाबत माहिती देताना महापालिका अधिनियमातील तरतुदी आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला। निविदा मंजुरी संदर्भात स्थायी समितीचे अधिकार डावलून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। निविदा मंजूर करण्याचा अधिकार महापौरांकडे नसून तो स्थायी समितीकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। निविदा प्रक्रियेत अनावश्यक वाढ करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला। महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे कलम 451 प्रमाणे मेहरबान उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त आणि प्रधान सचिवांच्याकडे मला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार अबाधित या ठिकाणी ठेवलेले आहेत। परंतु टेंडर नोटीसमध्ये या ठिकाणी आयुक्तांना टेंडर मंजूर करणे, नामंजूर करणे आणि काम चांगलं असेल तर 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची जी अट होती ती न्यायालयाने या ठिकाणी खारिज करून माननीय स्टँडिंग समितीला सगळे अधिकार दिलेले आहेत। एकंदरीत आर्थिक अधिकार, निविदा मंजुरीचे अधिकार हे आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो, हे स्थायी समितीला आहेत, ते स्टँडिंगलाच या ठिकाणी प्रदान झालेले आहेत हायकोर्टाच्या या निर्णयामुळे। आणि सभा कायदेशीर काय बेकायदेशीर आणि ठराव क्रमांक 172 हा बेकायदेशीर काय याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्याकडे या ठिकाणी 451 प्रमाणे चालेल। मला एक सांगायचं आहे की इचलकरंजी शहरामध्ये जर टेंडर एखादं बिलो आलो 0.10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे तर डायरेक्ट आयुक्तांच्या अधिकारात ते या ठिकाणी वर्क ऑर्डर देत होते। उदाहरणार्थ 3,81,00,000 रुपये तशी वर्क ऑर्डर या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। ह्या संदर्भात पण जर समजा हे बिलो आलं असतं तर त्यांनी त्यांच्या अधिकारात या ठिकाणी दिलं असतं, त्यांनी समोर आणलंच नसतं। उलट शिवशाहू विकास आघाडीच्या या सतर्कतेमुळे, न्यायालयीन लढाईमुळे स्टँडिंग समितीला गेलेले अधिकार या ठिकाणी मिळाले। महापौर स्थायी समितीचे अधिकार या ठिकाणी वापरू शकत नाही। आयुक्त मॅडम या ठिकाणी स्थायी समितीच्या कोणत्याही निर्णयावर बंधन आणू शकत नाही। स्थायी समितीला सगळे अधिकार मेहरबान कोर्टाने दिले आणि ठराव कायदेशीर काय बेकायदेशीर 451 प्रमाणे विभागीय आयुक्त मेरिटवर या ठिकाणी ठरवतील। निविदा मंजुरी, आर्थिक अधिकार आणि कामाच्या आदेशाबाबत महापालिका प्रशासनानं कायदेशीर तरतुदींचं पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विरोधी पक्ष शिवशाहू विकास आघाडीची भूमिका अधिक बळकट झाली असून न्यायालयीन लढ्यामुळे स्थायी समितीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा त्यांनी केला। महानगरपालिकेतील सत्ताधारी गटानं नियमबाह्य पद्धतीनं जर निर्णय घेतल्यास त्याला कायदेशीर मार्गानं विरोध केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान महापौरांना आर्थिक अधिकार किंवा निविदा मंजुरीचे अधिकार नसल्याचा पुनरुच्चार करत पाटील यांनी महापौरांना आव्हान दिले। निविदा प्रक्रिया मंजुरीचे अधिकार आणि महानगरपालिकेतील निर्णय प्रक्रिया यावरून आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणखी तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे। पत्रकार बैठकीला शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते।